नमस्कार. आज आपण लोणची रेसिपी बघणार आहे. त्यासाठी 2 कैऱ्या घ्यायच्या आहे. आता कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण चीक असतो त्यासाठी कैरी स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर कैरीची साल काढून घ्यायची आहे. नंतर हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे. आता लोणचीला फोडणी देऊन द्यायची. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं. तेल तापलं की त्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकायचा, एक वेलची टाकायची, जिरं, मोहरी, मेथीदाणे, शोप आणि धने टाकायचे. धने आणि शोप तुम्ही कुटूनही टाकू शकतात. नंतर छान परतून झालं की त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या आणि थोडंसं पाणी टाकायचं. छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. नंतर झाकण काढून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. तिखट टाकायचं, हिंग पावडर टाकायची आणि हळद टाकायची, थोडीशी धना पावडरसुद्धा टाकायची, घरगुती गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार. छान मिक्स करायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं अर्धवट शिजून झालं की यामध्ये गूळ टाकायचा. गुळाचं पाणी झालं की यामध्ये चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं. छान मऊसूद अशा कैरीच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहे. आता छान शिजून झालेली आहे आणि लोणचीसुद्धा तयार झालेली आहे. चटपटीत लोणची तयार झालेली आहे. लोणची आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.